नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्ही तुमच्या मुलाचं, मुलीचं किंवा स्वतःचं लग्न करायचा विचार करताय तर सावधान. एक छोटी चूक तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकते. कसं तेच आज आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत शेअर करा. मंडळी, लग्न जुळवताना सगळं काही बायोडाटामध्ये लिहिलेलं असतंच असं नाही. काही गोष्टी मुद्दाम लपवून ठेवल्या जातात आणि त्याचा त्रास नंतर आयुष्यभर सहन करावा लागतो. अशा कोणत्या 6 गोष्टी आहेत ज्या समोरची पार्टी तुम्हाला कधीच सांगत नाही आणि त्या तुमच्यापासून लपवून ठेवतात, तेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे. पहिला मुद्दा बघूया, आरोग्याशी संबंधित गोष्टी. मंडळी, लग्न जुळवताना अनेकदा आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी लपवल्या जातात. गंभीर आजार, मानसिक ताण किंवा औषधोपचार आधीच सांगितले गेले नाहीत तर लग्नानंतर त्याचा त्रास दोघांनाही सहन करावा लागतो. नंतर सांगू असं म्हणून अनेकदा सत्य लपवलं जातं, पण लग्नानंतर सत्य समजल्यावर उशीर झालेला असतो. पुढचा मुद्दा आहे नोकरी आणि उत्पन्नाचं खरं चित्र. बायोडेटामध्ये नोकरी आणि पगार खूप आकर्षक दाखवला जातो, पण प्रत्यक्षात नोकरी अस्थिर किंवा उत्पन्न कमी असू शकतं. म्हणून शब्दांपेक्षा वास्तव तपासणं जास्त गरजेचं आहे. फक्त बायोडेटामध्ये किती पॅकेज लिहिलंय किंवा नोकरी कशी आहे हे बघण्यापेक्षा खऱ्या परिस्थितीवर विश्वास ठेवायला हवा. तिसरा मुद्दा आहे लग्न आधीचे संबंध किंवा मोडलेला साखरपुडा. मंडळी, कधी आधीचे संबंध किंवा मोडलेला साखरपुडा सुद्धा लपवला जातो तुमच्यापासून. हे सगळं लपवून ठेवणं पुढे मोठ्या वादाचं कारण बनतं आणि याच जुन्या आठवणी किंवा भावना पुढे नात्यावर परिणाम करू शकतात. म्हणून या गोष्टी आधीच स्पष्ट असायला हव्या. चौथा मुद्दा आहे व्यसन. दारू, सिगारेट किंवा इतर व्यसनं कधीतरीच करतो म्हणून दुर्लक्षित केली जातात. लग्नाआधी किरकोळ वाटणारी ही गोष्ट लग्नानंतर रोजची डोकेदुखी बनू शकते आणि हीच सवय पुढे जाऊन मोठी समस्या सुद्धा बनू शकते. म्हणून याबाबत स्पष्टता फार महत्त्वाची आहे. पाचवा मुद्दा आहे कुटुंबातील वास्तव. फोटोमध्ये हसणारं कुटुंब पण आतून परिस्थिती वेगळीच असू शकते. बाहेरून सगळंच छान दिसतं, पण कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणी किंवा हस्तक्षेप हे तुम्हाला आधी सांगितलं जात नाही आणि याचा थेट परिणाम दोघांच्या संसारावर होतो. त्यामुळे या गोष्टी आधीच माहीत करून घेणं महत्त्वाचं आहे. सहावा आणि शेवटचा मुद्दा आहे न सांगितलेल्या अपेक्षा. लग्नानंतर अचानक काही अपेक्षा समोर येतात ज्या आधी कधीच सांगितलेल्या नसतात. उदाहरण द्यायचं झालं तर नोकरी सोड, वेगळं राहा किंवा कुटुंबाची पूर्ण जबाबदारी घे. या गोष्टी आधी स्पष्ट झाल्या नाहीत तर नात्यात ताण निर्माण होतो. म्हणून अपेक्षा आणि मर्यादा आधी स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच मित्रांनो, लग्न जुळवताना फक्त फोटो, शिक्षण किंवा पगार न पाहता सत्य जाणून घ्या, प्रश्न विचारा आणि घाई करू नका. कारण योग्य निर्णय आयुष्य सुंदर करतो आणि चुकीचा निर्णय आयुष्यभराची शिक्षा ठरू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जर ते पुढे जाऊन लग्न जुळवायला जात असतील तर या गोष्टी त्यांना माहीत असणं गरजेचं आहे. अशाच मार्गदर्शनात्मक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.